नमस्कार मित्रांनो. आज ठरलं तर मग मध्ये असा ट्विस्ट आला आहे की सगळं प्रकरण उलटपालट होणार आहे. प्रतिमाची खोटी डेड बॉडी, हॉस्पिटलचं CCTV फुटेज, महिपतचं गायब होणं आणि एक अदृश्य माणूस दिसणं, हे सगळं एकमेकांशी कसं कनेक्टेड आहे? चला तर मग आज सगळ्यात मोठा खुलासा पाहूया. अश्विनला एक गोष्ट स्पष्ट दिसते. प्रतिमाची जी डेड बॉडी मिळालेली होती ती त्याच्याच हॉस्पिटलमधून मिळालेली होती आणि त्याचं CCTV फुटेज अजूनही अस्तित्वात आहे. म्हणजे काय, प्रतिमाचा मृत्यू अपघाती नव्हताच, तर तो पूर्वनियोजित कट होता. अर्जुन एक फार महत्वाची लिंक उघड करतो. तो सांगतो, जी व्यक्ती खोटी डेड बॉडी तयार करू शकते तिचाच संबंध आहे प्रतिमात्याच्या अपघाताशी. म्हणजे हा कोणी एकट्याचा गुन्हा नाही, तर पूर्णपणे प्लॅनिंग आहे. एकामागून एक लोकांना हटवण्यासाठी रचलेला कट आहे. आता एंट्री होते रविराज किल्लेदारची. तो सगळे तुकडे जोडत म्हणतो, महिपतचं अचानक गायब होणं, प्रतिमाची खोटी डेड बॉडी अरेंज करणं, हॉस्पिटलमधील CCTV फुटेज, हे सगळं योगायोग नाही. हे सगळं एकाच माणसाचं प्लॅनिंग असू शकत नाही. आणि इथेच सायली एक वाक्य बोलते जे पूर्ण कथेला वेगळं वळण देतं. हा माणूसच या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे काय? कोण असेल हा माणूस? तो अजूनही पडद्यामागे का आहे, पण सगळ्या गुणांचा सूत्रधार आहे? आता आपल्याला तर माहित आहे, हा माणूस म्हणजे किल्लेदारचा सख्खा भाऊ आहे. हे सायली आणि अर्जुनला कळेल का? तुम्हाला काय वाटते? हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा.